यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांची वाढ झालेली आहे. 7 मार्च रोजी घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा वाढ झाल्यानं अवघ्या 3 महिन्यात सिलेंडर 89 रुपयांनी महागलाय. तरीही भारतात इतर देशांच्या तुलनेत दर कमीच असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. रायगडच्या काही भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. माणगाव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसलाय. हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळालाय. सांगली जिल्ह्यात जोरदार पावसामुळे तासगाव तालुक्यातील अग्रणी नदी पुन्हा प्रवाहित झालेली आहे. सावळज परिसरामध्ये नदीपात्रातून पाणी वाहू लागल्यानं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. इचलकरंजीत सुद्धा अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. या पावसामुळे हलकर्णी बसरगे ओढ्यावरील रस्ता वाहून गेलेला आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये जोरदार पाऊस झालाय. देवळाली, रोशेवाडी भागामध्ये वादळी पावसानं हजेरी लावली आहे. या जोरदार वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडालेत. यावेळेला घरावरील दगड पडून 2 महिला किरकोळ जखमी झालेल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे परिसरात काल काही प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालंय. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा असतानाच मुंबईकरांना उकाड्याचा तीव्र सामना करावा लागतोय. दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरामध्ये किमान तापमान 30 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. गेल्या 10 वर्षातील यंदाचा जून सर्वात उष्ण ठरलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 638 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी सदस्यांचा प्रभाग आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जिल्हा प्रशासनानं जाहीर केलंय. येत्या 12 जून रोजी विशेष ग्रामसभा बोलावून ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तालुका पातळीवर विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय. मुंबई विद्यापीठाने 2026-27 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेसाठी 4थ्या आणि 5व्या फेरीचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. प्रवेशाच्या 4थ्या आणि 5व्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना 5 ते 11 जून दरम्यान नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर 4थी गुणवत्ता यादी 12 जून रोजी तर 5वी गुणवत्ता यादी 16 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहेत. ही प्रवेशपत्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध होणार आहेत. कोणतेही वेगळे शुल्क न घेता त्याची मुद्रित प्रत विद्यार्थ्यांना द्यावी अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. राज्यभरातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनं आता वेग घेतलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीच्या नियमित दुसऱ्या फेरीची नोंदणी 6 जून पासून अधिकृतपणे सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांना आपले अर्ज भरण्यासाठी आणि कॉलेजचे पसंतीक्रम नोंदवण्यासाठी 9 जून पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे. खडकी इथं CMEच्या दीक्षांत समारंभामध्ये दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळेला 46 लष्करी अधिकाऱ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. विविध तांत्रिक अभ्यासक्रमातील उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा यावेळेला सुवर्ण पदक आणि विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. संगमेश्वर सोनवी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचं काम पूर्णत्वास गेलेलं आहे. नवीन पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासातून अखेर सुटका झाली आहे. पुणे रेल्वे विभागाची मान्सूनपूर्व कामं पूर्ण झालेली आहेत. आवश्यक कामं झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय. मुसळधार पावसानं रेल्वे रुळावर पाणी साचणं, दरड कोसळणं, सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड होणं अशी आवश्यक कामं पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय. पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे वंदे भारतसह अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मोठ्या एक्सप्रेस गाड्यांसह पुणे फलटण डेमूवर याचा परिणाम होणार आहे. पश्चिम रेल्वेने एसी लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये तब्बल 50 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. पनवेल कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे मार्ग प्रकल्पाचे सुमारे 98% काम पूर्ण झालं असून हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचलाय. उर्वरित कामं वेगाने सुरू असून ती पूर्ण झाल्यावर प्रकल्प मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केला जाणार आहे. यानंतर अंतिम मंजुरीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला जाईल. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 ला प्रवाशांनी पसंती दिलेली आहे. या मार्गिकेवर 12 वर्षात 125 कोटी प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. तर आता या मेट्रोने 5,79,000 प्रवाशांनी उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळत आहे.
एसटी बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरामध्ये खासगी वाहनांना बंदी घालण्यात आलेली अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. 15 जून पर्यंत ही कारवाईची धडक मोहीम राबवली जाणार आहे. तुकोबांची पालखी यावर्षी नवीन रथामध्ये विराजमान होणार आहे. नवीन पालखी रथासाठी 250 किलो चांदी तर 150 घनफूट सागवान लाकडाचा वापर करण्यात आला आहे. राज्य सरकारने एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांचं रेशन धान्य एकत्रित वाटप करण्याची घोषणा केली होती. शहरातील 260 रेशन दुकानांमधून 4,93,000 लाभार्थी नोंदणीकृत आहेत. कोटा उपलब्ध नसल्यानं नागरिक हक्काच्या धान्यापासून वंचित राहिले आहेत. नागरिक आणि दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांना वाढीव पाणी देण्याच्या प्रक्रियेला गती आलेली आहे. गेल्या 4 दिवसात शहरामध्ये 25 MLD वाढीव पाणी उपलब्ध झालेलं आहे. त्यासाठी जलकुंभाची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील ज्या भागांनी सर्वाधिक अधिकृत नळ कनेक्शन घेतलेले आहेत त्या वसाहतींना प्राधान्यानं पाणी पुरवठा करण्याचं धोरण आता मनपानं स्वीकारलंय. छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यंदाच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना डावलण्यात आलंय. निवडणुकीमध्ये दिग्गज नेते आणि त्यांच्या कुटुंबियांनाच अधिक संधी दिली जात असल्याचं दिसून येत आहे. विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांप्रमाणेच आता सहकार क्षेत्रातही घराणेशाहीचा शिरकाव झाल्यानं निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. कोल्हापुरात सतेज ऋतू केशरी भव्य बैलगाडा शर्यत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेमध्ये लिंगनूरच्या अजिंक्य कोपर्डेकर यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थिती लावली. वाशिम शहरामध्ये जाणाऱ्या अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जुन्या झाडांच्या तोडीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. शेकडो वर्षांपासून उभ्या असलेल्या झाडांची तोड होऊ नये यासाठी झाडांवर कटेका नाही साला अशा आशयाचे पोस्टर लावून जनजागृती सुरू करण्यात आली आहे. अकोल्यामध्ये मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्यानं शेतीच्या कामांना वेग आलेला आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बियाणं आणि खतं खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांकडे धाव घेत आहेत. यंदाच्या हंगामासाठी जिल्ह्यामध्ये 7,101 मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होणार आहे. जळगावात जिल्हाधिकारी रोहन घुगेंनी स्वतः ट्रॅक्टर चालवत BBF यंत्राद्वारे सरी वरंबा पद्धतीनं पेरणीचं प्रात्यक्षिक सादर केलं. ममुराबाद इथं कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम तसंच खेत बचाव अभियान सुरू करण्यात आलंय.